हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज आपण बघणार आहोत चिकन बिर्याणीची रेसिपी। तर इथे मी अर्धा किलो चिकन, अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे, दही आणि इथे मी कांदा कट करून घेत आहे बिर्याणीसाठी। तर तुम्ही म्हणजे किती लोकांसाठी बिर्याणी बनवायची आहे त्यानुसार घेऊ शकता। तर मी ही 3 ते 4 लोकांसाठी बिर्याणी बनवणार आहे। तर त्यासाठी मी घेतलेला आहे हा कांदा कट करून आणि इथे आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे। आता मी चिकनमध्ये दही टाकणार आहे आणि हे दही टाकून घेतलेलं आहे आणि यानंतर मी आलं लसूण पेस्ट यामध्ये टाकणार आहे। आलं लसूण पेस्टने त्याला मस्त वेगळी अशी चव येते। आणि त्यानंतर हा मी जो बिर्याणी मसाला, लकी बिर्याणी मसाला वापरणार आहे, ज्यामध्ये ऑलरेडी लाल तिखट वगैरे सगळं आहे। तर वरून तिखट ॲड करण्याची गरज नाही आहे। तर मी अर्धा किलो चिकनसाठी हे 10 रुपयाचे एक पॅकेट यूज करणार आहे। तर वरून दुसरे कोणतेच मसाले ॲड करण्याची गरज पडणार नाही। आणि आता यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि मग ही व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। आता इथे मी टाकलेलं आहे मीठ आणि हे आपण आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत आपल्याला 10 ते 15 मिनिटं। तुम्ही दुसरा कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकतात, पण मी हा बिर्याणी मसाला यूज करते, लकी बिर्याणी मसाला। आणि इथे मी कांदा परतण्यासाठी ठेवलेला आहे आणि इथे एका साईडला पाणी देखील ठेवलेलं आहे भात शिजून घेण्यासाठी। तर पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे आणि इकडं कांदा देखील परतलेला आहे। तर आपण आता या पाण्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत। तुम्ही कोणताही बिर्याणी राईस घेऊ शकतात। कांदा काढून घेते झालं ना। आणि इकडे त्यामध्ये मी त्याच कढईमध्ये मी हे चिकन टाकलेलं आहे शिजण्यासाठी। आणि इथे तुम्ही बघू शकता भात किती व्यवस्थित शिजलेला आहे। आणि या चिकनवर आपण आता ठेवणार आहोत झाकण आणि इथे चिकन आहे रेडी। आणि आता आपण लेअर देणार आहोत बिर्याणीला, कारण बिर्याणीसाठी ऑलमोस्ट आपण सगळी तयारी झालेली आहे। आता ही भाताचा लेअर आहे पहिला आणि त्यावर चिकनचा लेअर टाकणार आहे। तुम्ही म्हणजे असे डायरेक्ट सगळं मिक्स करून देखील करू शकतात, पण मी लेअरची बिर्याणी करणार आहे। तर मी इथे टाकलेला आहे भाताचा लेअर दिलेला आहे। यामध्ये आता आपण टाकणार आहोत चिकन। मस्त असं चिकन शिजलेलं आहे आणि आता चिकनचा लेअर देणार आहोत। कलर नाही काढला, त्यावर टाकणार आहोत तो तळलेला कांदा आणि कोथिंबीर आणि यावर परत भाताचा लेअर देणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता किती छान एकदम मोकळा सुटसुटीत भात शिजलेला आहे आणि दिसायला देखील सुंदर दिसतोय, म्हणजे आताच पाणी सुटलंय तोंडाला। आणि आता यावर परत आपण चिकनचा लेअर देणार आहोत। संपन्न पण आहे ना। मटन बिर्याणीसाठी देखील तुम्ही सेम रेसिपी करू शकता, ट्राय करू शकतात। त्यावर परत कांदा आणि कोथिंबीर आणि परत भाताचा लेअर आणि हे पाणी देखील आपण त्यामध्ये टाकणार आहोत शेवटी। हे चिकनचं पाणी जे उरलेलं आहे ते। आणि ही बिर्याणी खायला एवढी टेस्टी लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। आणि यावर परत भाताचा एकदा लास्ट लेअर दिलेला आहे आणि आपण यावर आता कांदा वगैरे टाकून त्यावर कलरिंग करणार आहोत। तर यामध्ये कलर ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकतात, नाही टाकले तरी चालतील। तशी ही बिर्याणी छान लागते। तुम्ही बघू शकता किती छान अशी बिर्याणी तयार आहे आणि किती छान दिसते, तशीच ही खायला देखील खूप छान लागते।
तुम्ही एकदा ट्राय केली तर तुम्ही परत ही रेसिपी नक्की ट्राय कराल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग.